वैद्यकीय औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्माइन या इंजेक्शनचा साठा विक्री आणि वापर करणाऱ्या रोहित अशोक कागवाडे वय वर्ष 44 राहणार शामरावनगर, ओमकार रवींद्र मुळे वय वर्ष 24 राहणार गव्हर्नमेंट कॉलनी आणि अशफाक बशीर पटवेगार वय वर्ष 50 राहणार आसुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सर्वजण राहणार सांगली या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 6,16,044 रुपयांची इंजेक्शन्स गोळ्या आणि 8,30,000 रुपये किमतीची 4 चाकी आणि एक दुचाकी असा एकूण 14,46,641 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते। तुला करते ओके। ना जाऊ तिथे बरोबर बरोबर थांबा। ओके, थँक्यू। सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मेफेनटर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील। यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता। त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील। एकूण हा
आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे।